आज प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर तालुका बारामती या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा क्षयरोग केंद्र औंध पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वनियोजित क्षयकिरण तपासणी कॅम्प आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कॅम्पच्या अनुषंगाने माननीय पंतप्रधान यांचे टीबी मुक्त भारत 2025 हे काही ध्येय उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे। त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरतापे सर, त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आमचे STS मोहिते साहेब, इनामदार सर यांनी या ठिकाणी आज उपस्थित राहून हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। कापसे साहेबांनी बोलल्याप्रमाणे ही क्षयरोग तपासणीची व्हॅन इथं उपलब्ध करण्यात आली। त्यानुसार आम्ही आमच्या आशामार्फत आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या पेशंट्स उपलब्ध करून देण्यात आले। त्यांची तपासणी करून घेण्यात येऊन त्यांचे पुढील उपचार करण्यात येतील। तसंच मी आवाहन करतो की सर्वांनी ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। जे आपल्याकडे आज प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर येथे एक्सरे व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या व्हॅनमध्ये संशयित क्षयरुग्ण कुणाला आपण समजू शकतो, तर ज्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला आहे असे रुग्ण पण आपण त्यांना संशयित समजायचं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी लहानसा बारीकसा ताप येतो, आपले वजनामध्ये घट होते, भूक मंदावते आणि काही वेळा आपल्या थुंकीतून रक्त पडतं। त्याचप्रमाणे जसं की काही रुग्णांच्या बाबतीत की ज्यांना आपण वयोवृद्ध व्यक्ती, HIV बाधित व्यक्ती, लहान बालकं यांना किंवा मधुमेह बाधित व्यक्ती या व्यक्तींना 1 दिवसाचा जरी खोकला असला तरी आपण त्याला क्षयरुग्ण म्हणून संशय समजतो। तसंच निदान झाल्यानंतर याचं निदान आणि एक्सरे आणि निदान ह्या सर्व मोफत योजना आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत। निदान झालेल्या व्यक्तीला दर महिन्याला 1000 रुपयाचं मानधन देखील दिलं जातं, जेणेकरून त्यांनी सकस आहार घ्यावा आणि तो आपल्यापासून होणारा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून त्यांनी सकस आहार घेऊन यातून बरं व्हावं, हा महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। याच बरोबर मी असे आवाहन करीन की या एक्सरे व्हॅनचा जास्तीत जास्त या परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व आपली निदान अचूक करून घ्यावी ही विनंती।